काही सणापूर्वी श्री शिवलालजी चाचरकर यांच्या निवासस्थानी नुकतेच 9वे हवन कार्य पार पडले आणि त्या निमित्ताने या ठिकाणी एका भगवंताची चर्चा बैठक सुरू आहे। या चर्चा बैठकीला सृष्टीचे निर्माते, बुद्धीचे विधाते भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत। बाबांना माझा प्रणाम। तसेच दुःखी कष्टी गोरगरिबांचे कैवारी, मानवाला मानवता शिकवणारे, अंधश्रद्धेतून वाईट व्यसनातून प्रवृत्त करणारे परमपूज्य परमात्मा शिक्षक मंडळाचे संस्थापक, मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेजी या ठिकाणी उपस्थित आहेत। बाबांना माझा प्रणाम। तसेच बाबांच्या खांद्याला खांदा लावून अहोरात्र परिश्रम करणाऱ्या व आपल्या उर्वरित आयुष्य देणाऱ्या, स्वतःचा जीवन त्यागमय जगणाऱ्या सर्वांच्या प्रिय लाडक्या मातोश्री वाराणसी आई हे या ठिकाणी उपस्थित आहेत। आईंना माझा नमस्कार। तसेच आजच्या बैठकीला प्रमुख पाहुणे तथा नागबीड परिसरातील मार्गदर्शक आदरणीय श्री गिरधरजी लांजेवार साहेब तथा माझे मार्गदर्शक या ठिकाणी उपस्थित आहेत। साहेबांना माझा नमस्कार। तसेच प्रमुख पाहुणे आदरणीय श्री ताराचंदजी घ्यार साहेब कोटलपार हे या ठिकाणी उपस्थित आहेत। साहेबांना माझा नमस्कार। तसेच मनोहरजी मेश्राम साहेब मुक्काम पवनी, गजाननजी वाघ मुक्काम मेंढेगाव, भगवानजी हजारे मुक्काम नागबीड, विश्वनाथजी भोयर मुक्काम चिकमारा, हरिचंद्रजी बावणे मुक्काम विलम, बबनजी जांभूळकर मुक्काम मेंढेगाव, रमेशजी चंदन बावणे मुक्काम मेंढेगाव, हरिभाऊ कांबडी मुक्काम मिडगाव, रवींद्रजी जीवतोळे मुक्काम पांजरेपार, तसेच प्रवीणजी गमणे मुक्काम नागबीड, तसेच नरेंद्रजी गोटेबोळे मुक्काम नागबीड, तसेच बाळकृष्णजी राऊत मुक्काम नागबीड हे सर्व या मंचावर उपस्थित आहेत। यांना सर्वांना माझा नमस्कार। तसेच उपस्थित सेवक सेविका, बालसेवक बालसेविका सर्वांना माझा नमस्कार। तर लाईन गेली आहे की या ठिकाणी परमेश्वरी कृपा उपस्थित आहे। कारण बैठक सुरू करण्याच्या पूर्वी या ठिकाणी महिना होत असतो, महिना, आणि त्या महिन्यामध्ये बैठक चालू करणारा जो संचालक आहे किंवा व्यक्तिमत्व आहे तो महिना म्हणून सन्या भगवंताची या ठिकाणी उपस्थिती दर्शवत असते। भगवान बाबा हनुमानजीला, महान त्यागी बाबा जुमदेजीला, मातोश्रीला या ठिकाणी उपस्थित दर्शवून अध्यक्ष निवडून या ठिकाणी चर्चा बैठकीला सुरुवात होत असते। तर या ठिकाणी जेव्हा संचालक परमेश्वराला आमंत्रित करते आणि परमेश्वर आमंत्रित आहे म्हणून भगवंताला आपण प्रणाम करून राहिलो, बाबांना प्रणाम करून राहिलो आणि या ठिकाणी आपण बैठक सुरू आहे। तर त्याचा अर्थ काय की आपण बैठकमध्ये बसायला कसं पाहिजे? आत्मा शुद्ध पाहिजे, मन एकाग्र पाहिजे। बाबांनी सांगितलं, बाबांचा संदेश आहे कि बाबा के बैठक में आत्मा के विचारों को साफ रखा जाता है और साफ रखना चाहिए सेवक ने। शुद्ध मन, उच्च विचार आणि एकाग्र मन बैठकी जर असेल तर या ठिकाणी कोण सेवक का बोलतो हे शब्द कानी पडून ते आपल्या मनात घुसणार आहे। नाहीतर ते शब्द आपल्या कानी पडतील पण इकडून ऐकून इकडून सुटून जाते। म्हणून परमेश्वर काय आहे, भगवान कोण आहे, कसा आहे आणि त्याचा परिचय महान त्यागी बाबा जुमदेजीने आपल्याला या ठिकाणी करून दिला आहे। बाबांनी मोबदला घेतला नाही, निष्काम कार्य केले। बाबांनी मोबदला घेतला नाही आणि या मानव धर्मात या असं आम्हाला म्हटलं नाही। बाबांनी या ठिकाणी सांगून गेलं 12-12-12 तर खरी गोष्ट आहे। 12चं एक लॉजिक आहे। बाबांवर भूतारकी सुरू होती आणि 1933 ला बाबांच्या वडिलांनी झुणके सावकाराचा घर टिंकी निवासस्थानामध्ये घेतला। तेव्हा बाबांची वय 12 वर्षाची होती। ज्या घरी बाबांच्या जो निवासस्थान टिंकीला आज आहे त्याच्या पूर्वी बाबांचा जन्म गोळीबार चौकातला आहे। बाबाचा जन्म त्याचा नव्हे।
तर त्या ठिकाणी बाबा आले तेव्हा 12 वर्षाचे होते आणि तेथून बाबा वरती भूताळकी सुरू झाली 12 वर्ष. सारख्या बाबांच्या घरी जन्माला आलेले बाळ सारखे कुत्र्यासारखे होतो मरून जायचे, कारण त्या घरी अशी भूताळकी होती की त्या घरी मुसलमान हा व्यक्ती मेलेला होता. तर 12 वर्ष भूताळकी राहिली आणि त्यानंतर बाबाला योग मिळाला, कारण बाबाचा ध्येय मजबूत होता. बाबाला हनुमान चालीसा वाचण्याचा छंद होता आणि त्या माध्यमातून परमेश्वराला सृष्टी निर्मात्या दैवी शक्तीला काहीतरी घडवायचं होतं, म्हणून बाबाला योग मिळाला. आणि बाबांनी एका परमेश्वराची प्राप्ती त्या ठिकाणी केली. तर 12 नियम दिले, ज्या ठिकाणी आता येते या ठिकाणी येतं काही शेवट बोलून गेले 12 वरती, म्हणून मला हे बोलावंसं वाटलं. बाबांनी 12 खरी दिली, 12 नियम दिले आणि येथे कोणतरी सांगितलं, खरी गोष्ट आहे, 6 शास्त्र 18 पुराण 4 वेदाच्या सार या 12 तत्वात आहे. 4 तत्व 5 शब्द, 4 तत्व 3 शब्द 5 नियमात आहे, म्हणजे 12 खरी मध्ये आहे. आपण त्याचा अभ्यास करून राहिलो नाही, चिंतन म्हणून करून राहिलो नाही, म्हणून त्या गोष्टी आम्हाला समजून राहिल्या नाही. घर घेतलं तेव्हा 12 वर्षाचे होते, भूताळकी ही 12 वर्ष, नियमही 12च मिळाले आपल्याला आणि 12 नियम में तेरा भगवान है बोले बाबा. 12 नियम का आचरण करेंगे तो तेरा भगवान है, वरना भगवान हमारे बाप का नौकर नहीं है कि हम गए और वो चले आए. 12 नियम का पालन करेंगे, आचरण करेंगे, उसमें तेरा भगवान है, वो तेरा भगवान है. तर 12 आणि आत्मशुद्धीकरणाचा त्याग अजूनपर्यंत बऱ्याचशा सेवकांना माहित नाही त्यागी झालेले. आत्मशुद्धीकरणाचा त्याग सुद्धा 12 वर्षांनी येतो. आता बहुतेक 2024 ने होईल, 13 ने 14 झाला होता, 26 ला 2026च्या कालांतरामध्ये होईल. तर 12 वर्षाचा त्याग आहे, म्हणजे 12 नियमात काय आहे, तेरा भगवान है आणि आपला परमेश्वर तिथेच आहे. आपल्याला परिचय झाला पाहिजे की परमेश्वर कुठे आहे आणि कसा आहे. बाबांनी निष्काम भावनेने याचा परिचय करून दिला, पण आम्हा सेवकांना झाला नाही. आणि म्हणतो आत्म्यात परमेश्वर आहे, आत्मज्योत जागृत झाली का आमची, मग आत्म्यात परमेश्वर आहे, तर मग आम्ही दुसऱ्याचा वाईट विचार कसे करून आलो. अरे ज्या परमेश्वराची आम्ही आराधना करतो, ज्या भगवंताला आम्ही मानतो, ज्या सृष्टी निर्मात्या परमेश्वराला मानतो आणि त्याचा अंश प्रत्येकाच्या जीवात आहे, मग त्याचं वाईट होईल असे कल्पना कशी. कोणाचाही वाईट सोचू शकत नाही, वाईट करू शकत नाही, नाहीतर अन्यथा तो शेवट नाही बाबांचा. अच्छे विचार मानव के और बुरे विचार दानव के. जे दानव बने बाबा ने उन्हें हकार लिया इस मार्ग से, और जो मानव बनने के विचार थे उसे पास बैठा बाबा ने, बाबा का मार्गदर्शन में. अच्छा विचार के लोगों को बाबा ने पास बैठा है, और ऐसे अज्ञानी इस मार्ग पर रहने वाले हैं बोले बाबा. ये अभी की बात नहीं है. बाबा ने भगवत प्राप्ति की 1948 को, तब की बात है ये. और 1949 में मानव धर्म की स्थापना की और हमें दुखी कष्टी लोगों को यह मार्ग मुफ्त दिया, तब की बात है. ऐसे अज्ञानी इस मार्ग में रहने वाले हैं बोले बाबा, और ऐसे संगत में हम रहेंगे तो हम भी अज्ञानी बन जाएंगे. हे बाबांचे शब्द. म्हणून चांगल्या विचाराच्या लोकांनी बाबांनी चांगल्या विचाराच्या व्यक्तीला जवळ बसवलं आणि ज्यांचे कृत्य वाईट होते त्यांना हकलून दिलं. नाही दिला बाबांनी परमेश्वराची ज्योत लावण्याचा अधिकार नाही दिला. आणि आज स्पर्धा, आमचे साहेब म्हणतात स्पर्धा चालू आहे मार्गदर्शक पदाची. पण काय हो, याच्यात आमचा काही घाटा नाही स्पर्धेवाल्या लोकांचा, याच्यात दुखी कष्टी मानवाचा घाटा आहे. कारण त्यांना योग्य असं मार्गदर्शन मिळून नाही राहिलं, योग्य अशी शिकवण मिळून नाही राहिली. फक्त कार्य घे आणि हे नियमावली घे, कार्य करत बस,
बाकी काय ते इथंच पाच, आम्हाला विचाराची गरज नाही असेही म्हणणारे लोक आहेत, असेही पदावर अधिकारी आहेत, तरी ते स्वतःला शेवट समजतात. आणि हा काळ आताचा नाही, त्या काळापासून या गोष्टी घडत आल्या. सामान्य या ठिकाणी सुंदर शब्द वापरला, मान प्रतिष्ठा पद, याच्या मागे लोक धावून आले. काय हो, काय आहे? अरे निष्काम सेवेचा मार्ग आहे आणि निष्काम भावनेने मार्गदर्शकांना सुद्धा तुम्हाला परमेश्वराचा परिचय करून देणे आहे. आणि याच्यात जरी ज्यांनी स्वार्थ साधला त्याच्या शब्दावर परमेश्वर कार्य करत नाही, हे बाबांची गवाही आहे. ज्यांनी स्वार्थ साधला, नाही तर बाबांचे सुंदर शब्द होता. आता ज्यांनी ऐकलं त्यांनी ऐकलं, ज्यांना ऐकलं नाही त्यांना मला माहित नाही, पण बाबांचे सुंदर शब्द होतं, कार्य देने वाला सामने तो बाबा हे बोले. हे बाबांचे वाक्य आहे, मी म्हणतो म्हणून नाही. पण आज मग आमचे अध्यक्ष महोदय बोलते, मग काही सेवक इतर गोष्टी करते, त्यांच्या अध्यक्ष असं बोलते, अध्यक्ष कसं बोलते. अरे काय गलत बोलते, आम्ही मार्गदर्शक काही कसे कृत्य करतो म्हणून अध्यक्ष बोलते. आम्हाला कृत्य करताना समजत नाही का की बाबांची निष्काम सेवा आहे आणि या निष्काम सेवेने आम्ही काळीमा कसं राहायचं. भगवंताच्या प्राप्ती करता व निष्काम कर्म करण्याकरता बाबांनी 4 तत्व दिली आहेत. अरे भगवंताची प्राप्ती तर आम्ही करून राहिलोच नाही, कारण साध्या कार्याचे त्यागाचे कार्याचे अर्थही आम्हाला बरोबर करून राहिलेले नाही. साधे कार्य घेतो आणि तत्व शब्द नियमाचे विसरून जातो, तर मग परमेश्वरी प्राप्ती होईल कशी. आणि निष्काम कर्म म्हणजे काय हे समजत नाही. आज अशी कंडिशन आहे, हलवली भरून डुलवली बाई म्हणल्याप्रमाणे काही लोक आपल्या स्वार्थासाठी तुमचा फायदा आमचा फायदा करून, आपला फायदा करून घेण्याचा तुमच्या माध्यमातून माझ्यासारख्याच्या माध्यमातून प्रयत्न करतात. आणि अशा स्वार्थी साधू लोकांपासून बाबाने आम्हाला सावध केलं. मान प्रतिष्ठा पद यांच्या मागे धावण्यावाल्या. काय हो, मान प्रतिष्ठा पद धावायची गरज नाही. अरे बाबांचे मार्गदर्शन आहे याच्यावर. जिसने मुझे मार्ग दिया है बोले उसने 4 दिशाएं बताई, बोली इस विधि की. जिसने मुझे मार्ग दिया, यानी वो मौदा का व्यक्ति था, उसने 4 दिशा बताई बोले हवन की. जब बाबा ने 41 दिन के कार्य किए, बाबा उस व्यक्ति के पास जाते थे, उनको उनसे विधि पूछते थे और वो जैसी विधि बताते वैसे कार्य करते थे. ये बाबा करते थे, लेकिन आज के सेवक नहीं करते. 11 दिन के कार्य हो गए, हमें 4 दिन की छुट्टी चाहिए, किस लिए? मांसाहार खाना है. तो बाबा ने सादे कार्य में मांसाहार बंदिश नहीं किया ना. ये आजकल की बात नहीं है, पुराने जमाने की बात है कि बाबा ने सादे कार्य में मांसाहार बंद नहीं बताया था. तो सादे कार्य किस लिए कर रहे हो, ये भी बात अलग है. लेकिन आज के सेवक मार्गदर्शक को भी कार्य नहीं बताते. और बाबा उस व्यक्ति के पास जाते थे कि अभी आगे के कार्य कैसे करने हैं. तो व्यक्ति बताता था कि ये लगेंगे, वो लगे, ये सामग्री लगेगी, वैसी सामग्री लगेगी, वैसे तीर्थाल हवन करना है, इसके बाद तुम्हें ये करना है, वो करना है. और बाबा लिख के लाते थे और वैसे ही घर में करते थे. और हम क्या कर रहे हैं? तो उस व्यक्ति ने बताया है कि 4 दिशा है बोले, 4 दिशा है बोले, और इस 4 दिशा के लिए जो हवन करना है बोले वो कर सकते हो बोले. एक दिशा भगवान की दिशा. प्रथम क्या दिशा बताई उस व्यक्ति ने? भगवान की दिशा बताई. दूसरी दिशा मान सम्मान की दिशा. तीसरी दिशा धन की दिशा और चौथी दिशा योग की दिशा. ये 4 दिशा बताई थी उस व्यक्ति ने. तो जिसके लिए हवन घराना करना है बोले निकाल लो तुम. लेकिन बाबा ने एक ही दिशा नियुक्त की, वो है भगवान की दिशा. और वो भगवान की दिशा बाबा ने पकड़ी और सब दौड़ रहे. मान सम्मान दौड़ा, धन भी दौड़ा और योग भी दौड़ा. यह दिशा बताई, यह मार्ग बताया बाबा ने हमें कि भगवान के पीछे दौड़ना है. हमें किसी इंसान के पीछे दौड़ने की कोई जरूरत नहीं है. हमें
किसी पद के पीछे दौड़ने की कोई गरज नहीं है हमें। देने वाला तो परमेश्वर है। बाबा ने बताया कर्म कर, फल की आशा ना कर। फिर भी हम कर्म तो करते नहीं, कर्म वैसे करते नहीं क्योंकि हमें कर्म की व्याख्या ही पता नहीं, कर्म कहां से बनते हैं, तो फल की आशा करते हैं। भगवान ने बताया कि कर्म कर, फल की आशा ना कर। इसीलिए बाबा ने इस मार्ग को भी कर्म प्रधान मार्ग है ऐसा बताया बाबा ने। आणि आम्ही देगारी पंगारी या म्हणीप्रमाणे आम्ही बिना कर्म केल्याने फळाची आशा करून राहिलो आणि करत आहोत। आम्हाला काय गरज पडली नाही हो, फळाची आशा करण्याची गरज पडली नाही। माझे मार्गदर्शक लांजीवरती साहेब इथे बसले साहेब, त्यांच्या मार्गदर्शनानुसार पासून आम्ही 2016 पासून कार्य करत आहोत आणि त्यांचे शब्द आम्ही अजूनपर्यंत तोडले नाही। त्यांनी ज्या ज्या पद्धतीने आम्हाला ज्या ठिकाणी बोलवलं, ज्या ठिकाणी शिकवणीवर मार्गदर्शन केलं, त्या पद्धतीने आम्ही आजपर्यंत करत आलो आणि फळ परमेश्वराने दिला चाखायला। फळ देण्यावाला परमेश्वर आहे आणि एवढ्या गोष्टी माहित आहेत आमच्यासारख्या सुशिक्षित लोकांना किंवा माझ्यासारखी अगाणी लोकांना, तरी आम्ही कार्य करून कोणते राहिलो, आमची विचारशक्ती कुठे आहे, त्याच गोष्टीच्या मागे राहून राहिलो। आणि बाबा परमेश्वराची दिशा पकडली बाबांनी आणि ते दिशा आम्हाला सांगितली। हे दिशा पकडला म्हणे बाबा, आणि ज्यांनी हे दिशा पकडली परमेश्वराची एक दिशा पकडली, त्यांच्या मागे सर्व धावणार आहे। आणि धावून राहिला प्रॅक्टिकल अनुभव, प्रॅक्टिकल बऱ्याचशा सेवकांचे अनुभव, माझे स्वतःचे अनुभव का होता, माझ्यापाशी काहीच नव्हता, पण आज जिकडे तिकडे बॉम्ब ठोकून दिली, मान सन्मान पद धावला, धनही धावला, सर्व गोष्टी झाल्या आणि मान प्रतिष्ठा मिळाली। ते हे आमचं काही नाही, आम्ही कर्म केलो। 2014 पासून भगवत कार्यात अग्रेसर होतो। 100 किलोमीटर, 150 किलोमीटर, 200 किलोमीटर टू व्हीलर ना, अर्ध्या रात्री 4-4, 5-5 वाजले, 3-3 वाजले, तिकडून आम्ही 100-100, 150 किलोमीटर आलो। कसं झाली, आम्हाला परमेश्वराची ही कृपा घ्यायची होती। रात्री दिवसाची पर्वा नाही केली। मार्गदर्शकांनी म्हटलं की एखाद्याची होऊन घरला घ्यायच्या, ठीक आहे साहेब, आणि आमच्या धंद्याकडे आम्ही पैसा का पाहतच नाही, पाण्यामध्ये राव का उन्हाळ्यात राव मारले की का चालू हवं विधी सांगायला, कारण आमच्या मार्गाची शेवट अलानी अज्ञानी आहे। याही ठिकाणी सुद्धा मी हवन कार्य विधी सांगण्याकरता येत होतो, रमेशजी चंदन भावनेची येते आणि येतेच नाही तर भरपूर ठिकाणी आम्ही घुमलो आणि त्याचा फल परमेश्वराने चाखायला दिला। आणि त्या माध्यमातून हे कार्य काय आहे, बाबाची शिकवण काय आहे आणि मार्ग कसा आहे, या परमेश्वराची कृपा कशी असे प्रत्यक्ष प्रॅक्टिकल अनुभव आम्हाला भरपूर आले। कारण या मार्गात आलेल्या सेवकांना प्रॅक्टिकल अनुभव आलेला आहे। हा मार्ग चमत्काराचा नाही आहे, या मार्गात चमत्कार वगैरे होत नाही, बिलकुल नाही। हा मार्ग साक्षात्काराचा, साक्षात परमेश्वर अनुभव देते समोर समोर, तो आम्हाला डोळ्यांनी पाहायला मिळते। आता काही लोक म्हणतात असं झालं म्हणजे असं चमत्कार होते, चमत्कार वगैरे नाही आणि चमत्काराचा मार्ग नाही। बाबांच्या जिथे जिथे आदेश सुटला तिथे तिथे दुर्घटना घडली आणि प्रत्यक्षात सेवकांना पाहायला मिळालं। 20 नोव्हेंबर 1982 अनुभव सौराष्ट्रातला पाहून घ्या, तुम्ही वाचून घ्या, समजून घ्या, बाबाच्या मार्गदर्शनाला ऐकून घ्या। बाबांचा आदेश तुटला आणि ते विचित्र प्रकरण घडला, प्रत्यक्ष सेवकांनी पाहिला। 1978 अनुभव पहा मोगर कसा तलावचा, 1990 अनुभव पहा गोव्याचा, ज्याच्या त्याच्या अनुभव पहा। बाबांच्या जिथे जिथे शब्द तुटला तिथं तिथं प्रत्यक्षात सेवकांना अनुभव पाहायला मिळाला। बाबांचा आदेश, किसका आदेश चलता है इस मार्ग में, बाबांचा आदेश, आणि बाबांचा आदेश हा फक्त परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळालाच होता। पूर्वीपासून बाबांचे आदेश म्हणत आलो आणि काही स्वार्थी साधू लोकांनी आपल्या दुकानदाऱ्या 16-17 दुकानदाऱ्या सोडून टाकल्या आणि तेही म्हणतात आम्ही सेवक आहोत, एकाच भगवंताची सेवक, एकाच बाबाचे नाव घेतात, पण त्यांची कार्यप्रणाली आमच्या कार्यप्रणालीत फरक आहे ना। त्यांची कार्य देण्याची पद्धत आमची कार्य देण्याची पद्धत फरक आहे ना। त्यांच्या हवनविधीत आमच्या हवनविधीत फरक आहे ना। ते दारू आलेले कार्य देऊन राहिले, दारू आलेले कार्य देतात कशासाठी,
फक्त लोक जुळवासाठी, त्यांना सुख समाधानी मिळो चाहे नको मिळो, काय घेणं दिलं. मग आम्ही मार्गदर्शक देऊ शकतो का? नाही देऊ शकत. परिवारात एकता झाल्याशिवाय, त्यांच्या परिवारात एकमत आल्याशिवाय त्यांना कार्य देऊ शकत नाही आम्ही. साधे कार्यावाले तुम्ही खातात, काय नियम आहे, काय बंधन आहे, काही नाही. परंतु काय, आम्ही सेवक आहोत, आम्ही सेवक आहोत. मग निष्काम कार्य म्हणजे काय? बाबांनी जे निष्काम कार्य केले त्याचा परिचय आपल्याला दिला आणि आदर्श बाबांचा आज आपल्यापाशी आहे, आपल्या समोर आहे. आणि आम्ही काय कुठं पाहून आलो? आम्ही कुठं पाहून आलो? अजी भगवंताच्या ठिकाणीच नाही आमच्याकडे, आमच्याकडे परमेश्वराच्या ठिकाणीच नाही. आणि ज्या दिवशी आम्हाला खऱ्या अर्थाने परमेश्वराचा परिचय होईल तेव्हा आमचं जीवन धन्य होणार आहे, बिलकुल जीवन धन्य होणार आहे. आम्हाला कशाचाही मोह माया राहणार नाही. थोडा बहुत राहील, कारण परिवार आहे, काय प्रपंचिक जीव आहे, पत्नी आहे, मुलं आहे, आई आहे, वडील आहे, तर थोडा मोह राहील. पण तेवढा मोह राहणार नाही, कारण हे कृपा त्या परमेश्वराची आहे. अरे माझ्यापाशी काहीच नव्हतं आणि मला सर्व गोष्टी भगवंताने दिल्या, माझ्या कर्मानुसार, माझ्या कार्यानुसार दिल्या, तर मग मला कशाची गरज आहे? फळाची आशा कशाला करू? फळ देण्यावाला भगवान आहे, मी म्हणतो तसा करते, माझ्या शब्दावर कार्य करते. मला एवढा विश्वास आहे परमेश्वरावर, आणि हा विश्वास प्रत्येक सेवकाचा असायला पाहिजे. आज असं वाटते काय काय सेवकाला, काय काय बरेचसे अनुभव आहेत तो आम्ही पाहतो, भगवंत माझी ऐकतच नाही, परमेश्वर माझी ऐकत नाही. अरे का बरं नाही ऐकत? साध्या कार्य करत असताना आम्ही तत्व शब्द नियमाने चालतो का? आता या ठिकाणी लांजवर साहेबांनी सांगितलं आम्हाला की सकाळची विनंती म्हणून दाखवली त्यांनी, त्या वचनात जीवनात चालतो का? हा आम्ही आमच्या अंतरात्म्याला विचारायचं. कोणाला विचारायची गरज नाही, मला विचारायची गरज नाही. आम्ही आमच्या अंतरात्म्याला विचारायची गरज आहे की मी बाबाला सकाळी वचन दिलो आणि दैनिक जीवनात सायंकाळपर्यंत त्या पद्धतीने मी वागलो का? आणि या गोष्टीच्या जेव्हा आम्हाला भगवंत आत्मेतून बोलावं, त्याच्यासाठी काय करावं लागेल? एक चित्त, एक लक्ष, एक भगवान आणि मनाची एकाग्रता तयार करावं लागेल. तेव्हा दैवी शक्तीचा उगम आपल्या सर्वात होईल. नाहीतर सकाळी फक्त हात जोडून विनंती करतो परमेश्वराला आणि मन जरी त्या विनंती काठी राहणार नाही आणि आपलं लक्ष हा साधत जरी नसेल तर परमेश्वराची जागृती आपल्या अंतरात्म्यात होणार नाही. कारण हा जीव आहे, या जीवात जीवात्मा आहे आणि त्याच्यात परमेश्वराचा अंश आहे. आता साहेबांनी सांगितलं की हाडा मासाच्या रक्ताच्या शरीर बनला, हा पंचतत्वाचा शरीर आहे. आणि या मातीच्या गोळ्यात, जसा मातीच्या गोळ्यात कुमार आकार बनवतो, तशाने परमेश्वराने या देहाला, या गोळ्याला एक आकार बनवला, याच्यात बुद्धी दिली. आता कोणी म्हणते मोह माया अंक सर्व भगवंताने दिलं, पण नाही, भगवंतानी मोह माया अंतर न दिलं. भगवंतानी सत्य मर्यादा प्रेमाची बुद्धी दिली, आम्ही निर्माण केली. हो अरे माझं नाव आहे दुसरंच ठेवलं, मलाही नव्हतं माहित माझं नाव दिलेस आहे का म्हणून. मला कोणीतरी सांगितलं तुमचं नाव, तुझं नाव दिलेस, कारण मला दिलेस नावानं बोलवत होते, तर मला वाटलं की माझे नाव दिलेश आहे, नाही तर मला दुसऱ्याने नाव दिलं. मला काय माहित होतं? अरे आईच्या गर्भातून जेव्हा मी बाहेर पडलो तेव्हा मला काय माहित होतं? मला काहीच नव्हतं माहित, कारण त्या सृष्टी निर्मात्याला मी त्यावेळेस वचन दिलं होतं. अरे त्या गर्भातून बाहेर पडलो आणि दुसऱ्या दिवशीपासून मी त्या सर्व गोष्टी विसरलो. जसं या मानव धर्मात सेवकाला पहिल्या कार्यात सुखी झाला आणि तो मग विसरून गेला की परमेश्वर काय आहे, कसा आहे. तसाच हा जीव जेव्हा आईच्या गर्भातून बाहेर पडला आणि दुसऱ्या दिवशी विसरला. पहिल्या दिवशी म्हटलं त्यांना की केव्हा दिलं म्हणे परमेश्वरा तुला वचन, केव्हा वचन दिलं म्हणे परमेश्वरा तुला, आणि दुसऱ्या दिवशीपासून विसरला आणि मोह मायात अडकला. तसाच या मार्गात आला. हा दुःखी नसती मानव पुन्हा या मार्गात आला, म्हणजे ज्यांनी मला परमात्म्याने निर्माण केलं त्याच्याच चरणी पुन्हा आला आणि पुन्हा त्याच सृष्टी निर्मात्या परमेश्वराच्या समोर पुन्हा वचन दिलं आणि पुन्हा बैमान झाला. म्हणून जुने लोक म्हणायचे की हा काळ्याडूचा मानव बैमान आहे म्हणे.
आणि खरी गोष्ट आहे. तर मग या मार्गात ज्या सृष्टी निर्मात्याने बाबांनी ज्या सृष्टी निर्मात्या दैवी शक्तीची प्राप्ती केली, त्या दैवी शक्तीने जेव्हा आपला परिचय दिला तेव्हा त्यांनी म्हटलं, बैमान म्हटलं बाबाला कि हे मानव तूने मुझे भले ही प्राप्त किया है. बोले कसे शब्द होते कि हे मानव तूने मुझे भले ही प्राप्त किया है. मैं मानव पर कदापि विश्वास नहीं करता. मैं जानता हूं मानव है, बेईमान है, उनमें से तू एक मानव है. भले ही तूने मुझे प्राप्त किया, मैं भगवान हो, तू मानव है. मैं मानव पर कदापि विश्वास नहीं करता. बाबाला वाटलं परमेश्वराने मला बेईमान म्हटलं. अरे मी लहानपणापासून इमानदारीने सेवा करत आलो आणि परमेश्वराने मला बेईमान म्हटलं. तर बाबाजी परमेश्वरापाशी, त्या दैवी शक्तीपाशी इमानाने कार्य करीन आणि इमानदारीनेच आपले सामर्थ्य आयुष्य घालीन, ईमाने इतभारे कार्य करीन, असं सत्य वचन बाबाने दिलं. कि मैं ईमान ही भगवान है ऐसे समझूंगा बोले भगवान. क्योंकि भगवान को ना आकार है ना उकार है, वो तो निराकार है जी, उसको आकार नहीं है. बाबा ने भगवान को भी आकार में नहीं देखा. मानव को आकार दिया है, भगवान निराकार है, इसीलिए यहाँ पे खड़ा है. आकार घेऊन नाही दिलं परमेश्वराने, म्हणून त्या निराकार दैवी शक्तीने बाबाला परिचय दिला. आणि बाबांनी इमान हा भगवान आहे म्हणून समजलं आयुष्यभर. इमान हा भगवान. आणि आम्ही काय फोटोत भगवान, आम्ही कोणी पाहून राहिलो, फोटोत भगवान पाहून राहिलो. आज काय शिवक बाबाच्या प्रतिमेला त्या हवंतऱ्यात दुकाने लावलं तर बाबाच्या प्रतिमेचे आनंद होते. म्हणजे बाबाला कुठं पाहून राहिलो, फोटोत. आणि बाबांचे शब्द कसे होते, जेव्हा 3 ऑक्टोबर 1996 ला बाबांच्या बाबा जिंदगीचा स्वर्गवास झाला, त्याच्या पहिलेचे बाबांचे शब्द कसे होते. आत्मरूप छोड़ जाऊंगा बोले, लेकिन शरीर रूप से उस सेवक के पास रहूंगा. बाबा आत्मरूपाने आपला शरीर रूपात सोडून गेले. बाबा आम्हाला शरीर रूपाने सोडून गेले, पण आज पण आत्मरूपाने आपल्या पाशी आहे बाबा. म्हणून तो म्हणतो, म्हणून बाबाला आपण प्रणाम करतो, बाबाला आपण उपस्थिती दर्शवतो बाबाची. बाबा हा व्यक्तिगत नाही, बाबा हा व्यक्तिगत शब्द नाही. आपण विचार करत नाही, चिंतन मनन करत नाही, म्हणून सने आम्हाला त्या गोष्टी समजत नाही. बाबा 2 शब्द आहेत. बाबा स्वतःला बाबा म्हणत होते, पण बाबा कोण होते. भगवंत बाबाच्या अंतर आत्म्यातून बोलत होते. तर बाबा कोण होते. 1948 ला महानत्यागी बाबा जिंदगी परमेश्वरात विलीन झाले. म्हणून परिवारातल्या लोकांनी म्हटलं होतं बाबांनी कि सेवक का धड़ तो भगवान का सर, भगवान का सर तो सेवक का धड़, ऐसा पूरा विलीन हो गया. बोले सेवक किसी का नहीं रहा, बोले सेवक भगवान बन गया. बोले तर तेव्हाच तर परमेश्वराने म्हटलं की सेवक भगवान बन गया. आणि बाबांनी मूर्ती पूजा बंद केली आणि सजीव पूजा सांगितली. आत्म्यात परमेश्वराचा परिचय करून दिला. कसा भगवान आहे, कसे कार्य करतो, कसा साक्षात्कार मिळतो, याचा परिचय बाबाने आपल्याला करून दिला. पण तो परिचय आपल्याला झाला नाही. तो परिचय ज्या दिवशी आपल्याला होईल त्या दिवशी आपण खऱ्या अर्थाने या धर्माची सेवक बनू, या मानव धर्माची सेवक बनू. माणसाने माणसाची माणसाप्रमाणे आपण वागू, तेव्हा आपल्याला परिचय होईल. म्हणून बाबांनी भगवंताला प्रणाम आणि मानवाला नमस्कार सांगितला आहे. आता त्याच्यातही कोणी आता बोला असं वेळ कमी आहे ना, त्याच्यात सुधारणा महत्वाची आहे. सुधारणा आदरपूर्वक, प्रेमपूर्वक, मनपूर्वक, सप्रेम त्या नमस्कारला कितीतरी जोडून गेला शकतात. आता त्या सोशल मीडियावर माहिती होऊन राहिल्या त्या गोष्टी. अरे काय बाबांनी तर नमस्कार सांगितलं, आता तुम्ही एकामेकाला भेटले तर आदरपूर्वक नमस्कार रस्से भाऊ असे म्हणतो का आपण, का मनपूर्वक रस्से भाऊ असं म्हणतो का. अरे बाबा नमस्कार घेतलो म्हणजे परमेश्वराचा परिचय आपल्याला झालेला आहे. नमस्कार या शब्दातच आदर, प्रेम, नम्रता सर्व गोष्टी आहेत. पण आम्हाला त्याचा परिचय झाला पाहिजे ना, की आमचा परमेश्वर, ज्या परमेश्वराला सकाळी वचन दिलं तो परमेश्वर या भाऊची आत्म्या आहे. म्हणून त्या आत्मेला, त्या परमात्माला, त्या जीवाला नमस्कार म्हणजे त्या परमेश्वराचा आदर.
बाबाने काय शिकवलं? आदर. त्याच्यात आदर आहे. एक आत्मा दुसऱ्या आत्म्यासमोर झोकली म्हणजे पाया पडू दिल्या नाही. एक आत्मा दुसऱ्या आत्म्यासमोर झुकली तर पर्यायाला परमेश्वराचा अनादर होतो असे बाबा सांगायचे. कारण परमेश्वराने बाबाला परिचय करून दिला आत्म्या. 30 वर्षाचा ग्रॅज्युएट ऋषी, त्या ऋषिकेचे अनुभव तो बाबाचे पाय धरत होता. पाय छोड़ दो बोले ऋषि जी, महात्मा जी, लेकिन वो छोड़ने के लिए कबूल नहीं था. तेव्हा सुद्धा बाबांनी म्हटलं त्याला, बाबांनी त्याने त्या ऋषीनी महात्म्याने विचारली की बाबा मला परमेश्वराचा परिचय सांगा म्हणे. आता अनुभव तो मोठा आणि वेळ कमी आहे. त्या व्यक्तीला बाबांनी त्याची परमेश्वराचा परिचय करून दिलाच नाही. कारण बाबाला खऱ्या अर्थाने मानव बनवायचं होतं. खऱ्या अर्थाने मानव बनवलं बाबांनी. त्याला सांगितलं हे लंबे लंबे केस कापू नये म्हणे, दाढी वगैरे करू नये, कानातले कुंडल काढू नये सर्व, आणि भगवे कपडे सर्व त्यागू नये, आणि साधा सिंपल माझ्यासारखा व्यक्ती बनून नागपूरला ये म्हणे. तुला परमेश्वराचा परिचय माझ्याच निवासस्थानमध्ये करून देतो. आणि बाबांनी आपला नागपूरचा पत्ता लिहून दिला. तो ग्रॅज्युएट ऋषी, 30 वर्षाचा ऋषी, तो बाबाला शिकवू शकला नाही. त्याची ताकद नव्हती. आम्ही काय शिकवणार आहोत? आम्ही काय शिकवणार आहोत? आम्ही अडाणी लोक, आम्हाला काय समजतं? आम्हाला काहीच नसतं. त्या ग्रॅज्युएट ऋषीने बाबाने शिकवलं, पण तो ऋषी आला नाही. म्हणून बाबांनी दुसऱ्या आत्मेच्या म्हणजे त्याच परमेश्वराच्या, त्या परमात्माच्या अनादर झाला नाही पाहिजे, म्हणून ते आत्मा एकामेकाच्या आत्मेवर झुकली नाही पाहिजे, एकामेकाच्या चरणावर, म्हणजे परमेश्वराचा अनादर होतो असे बाबा समजायचे. म्हणून बाबांनी नमस्कार घ्यायला शिकवलं. आता आम्हाला कोणाकोणाला नमस्कार घ्यायला लागते? असे करतो आम्ही, नमस्कार जी. 2 हात जोडा ना, 2 हात जोडा, छातीपाशी आणा, त्यांना नमस्कार घ्या ना, म्हणजे परमेश्वराचा आदर होईल ना. आम्ही काय करतो? एखाद्याला नमस्कार म्हणलं, हे कुठे क्रिया? हे क्रिया आहे का? आणि आपल्या बाबांची शिकवण आहे का? कधी कधी याच्या पुष्कळ बोला असं वाटते मला. तो गबडे भावंती माझा मोठा बंधू की बोलत जाऊ, आणि पण वेळेअभावी सोडून द्या लागते काय काय विषय. पण समोर जसं जसं योग येईल त्या पद्धतीने मी आपले विचार या ठिकाणी अशा स्टेजच्या माध्यमातून, माईकच्या माध्यमातून, परमेश्वरी कार्याच्या माध्यमातून आपले विचार सेवकापर्यंत पोहोचण्याचं काम. म्हणून आदरपूर्वक, प्रेमपूर्वक नमस्कार, मनपूर्वक नमस्कार, सप्रेम नमस्कार, जेवढा नमस्कार तेवढा नमस्कार घेण्याच्या वाटा साधा परमेश्वराचा परिचय करून साधा नमस्कार घेणे, आणि तोच परमेश्वराचा आपण आदर, नम्रता, भाव समजणे. कारण माझ्या मार्गदर्शकाने एक गोष्ट मला बहुत मोलाची शिकवलं, नम्रता. 2016 पासून तर आजवरी सुद्धा मी मार्गदर्शक बनलो तोपर्यंत मला एकच गोष्ट जास्त शिकवलं, म्हणजे ते म्हणजे नम्रता. कारण बाबांनी सुद्धा त्यांच्या मार्गदर्शकाला शिकवलं नम्रता. ज्यांनी सरावजी मोतरूचे अनुभव सांगितलं आणि त्यांच्या मार्गदर्शकाने त्यांना शिकवला, आणि माझ्या मार्गदर्शकाने मला शिकवलं नम्रता. नमला तो जमला. बाबांचे शब्द की या मार्गात जो नमला तो जमला. अरे आम्ही मेलो आहोत ना, या मार्गात मेलो आम्ही, आणि मग या लासाने कोणता त्रास होऊन राहिला? एखाद्याला लात मारलं तरी आम्हाला कोणता त्रास पाहिजे? एखाद्यानं ठुकलं तरी कोणता त्रास पाहिजे? आम्ही मेलो. परमेश्वराच्या चरणी या ठिकाणी या मार्गात आम्ही ज्या दिवशी मार्गात आलो त्याच दिवशीच वचन दिलं की परमेश्वरा मी आता भगवान बाबा हनुमानजी मानते की बाबा जिंदगी मी तुमच्या चरणी मिलो बाबा. आणि बाबांचे शब्द आहे, जिस सेवक ने मर के भगवान को अधिकार दिया भगवान खड़ा हो गया बोले. हे बाबांचे शब्द आहे. मग आम्ही मेलो म्हणून परमेश्वर उभा झाला आणि त्यांनी आम्हाला सवारलं, आणि पुन्हा जरी जिवंत झालो तो भगवान दूर जाईल म्हणे. हे बाबांचे वाक्य. जो सेवक या मार्गात जिवंत झाला परमेश्वर त्याच्यापासून दूर जाणार आहे, आणि जो मरून कार्य करल, नम्रतेने कार्य करल, परमेश्वर त्याच्या सोबत राहून त्याला सहकार्य करणार आहे. बाबांनी सांगितलं, बाबांचे सुंदर वाक्य आहे. वेळ कमी आहे, बोलण्यासाठी पुष्कळ आहे. मूठभर भीक मागू देणार नाही म्हणे शोकाला. जो माझ्या ध्येय धोरणाने चालल म्हणे त्याला मूठभर भीक सुद्धा मागू देणार नाही म्हणे. बाबांचे शब्द आहे. बाबांचा दावा सुद्धा आहे. बाबांचे शब्द म्हणजे कोणाचे शब्द? त्या सृष्टी निर्मात्या दैवी शक्तीचे शब्द. ज्यांनी सृष्टी बनवली पंचतत्वावर, त्या सृष्टी निर्मात्या दैवी शक्तीचे शब्द बाबांच्या मुखातून आपल्याला मिळाले. ते बाबांचे
शब्द हे परमेश्वराचे शब्द आहे आणि जो सेवक बाबांचे शब्द हे परमेश्वराचे शब्द समजून सन्या त्याच्यावर आचरण करेल तो जीवनात सक्सेस होणार. तो परमेश्वरी कार्य परमेश्वरी कृपेचा लाभ घेणारा जीवनात सुख आणि समाधानाने जीवन जगणार. सुख दुःख येतील असं नाही म्हणून आमच्या साहेबांनी सांगितलं या ठिकाणी. सुख दुःख येणार आहे. सुख दुख तो अतिथि है, बारी बारी से आएंगे और चले जाएंगे. क्यों? क्योंकि वो नहीं आएंगे तो हम अनुभव कहाँ से लाएंगे. अगर सुख दुख आएगा नहीं तो हम अनुभव कहाँ से लाएंगे. म्हणून सुख दुःख अतिथि आहे, ते येणार जाणार आहे आणि त्या दोन गोष्टी जीवनभर या पृथ्वीवर राहणार आहे आणि अजरामर राहणार आहे. आणि जाता जाता परमेश्वराचे आणि बाबाचे मला असं आभार माना असं वाटते की या ठिकाणी एवढा समुदाय आणि कालपर्यंत येणारा पाऊस परमेश्वराला केलेल्या विनंतीप्रमाणे पाऊस रुकला. बाबाने तो योग दिला. मी आज शिवलाल भाऊलाही सांगितलं होतं की तुम्ही या पद्धतीने परमेश्वराला शब्द ठेवून योग मागा आणि मी सुद्धा भगवंताला विनंती केली. त्या पद्धतीने परमेश्वराने योग दिला आणि हा कार्यक्रम आज या ठिकाणी यशस्वी पार पडत आहे. हे बाबांची कृपा आहे आणि बाबांचा आभार आहे. म्हणून मला सांगावंसं वाटते की महान त्यागी बाबा जुमदीजींनी जो मार्ग आपल्याला दिला, या मार्गात आपल्याला मरून कार्य करावचे ना आपला जीवन हा सुजलम आणि सुफलम बनवायचे. म्हणून अच्छे विचार मानव के और बुरे विचार दानव के. क्यों? आता कर्माची व्याख्या मोठी आहे. जाता जाता थोडक्यात एक पॉईंट समजून येते त्याच्यातला की आपल्या विचारातून आपले कर्म घडत असतात. आपल्या विचारातून आपल्या वाणीतून आपले कर्म घडत असतात. म्हणून बाबांनी शब्द हा भगवान आहे म्हणून सांगितला आहे आणि प्रत्येक शब्दावर बाबांनी भगवंताला उभं केलं आहे. म्हणून या मार्गाच्या सेवकाला साधी पदवी नाही दिली बाबांनी. सेवक पदवी तर दिलीच, तिचा अर्थ मोठा वेगळा आहे. पण बाबांनी काय म्हटलं, एक सुंदर शब्द जाता जाता बोलून देतो की या मार्गाचा सेवक मच्छिंद्रनाथ गोरखनाथापेक्षा काही कमी. योगी आहे म्हणजे योगी. या मार्गाच्या प्रत्येक सेवक योगी आहे. पण तसा तो तत्व शब्द निर्माण वागला पाहिजे आणि परमेश्वराला घेऊन तो सदैव चालला पाहिजे. म्हणजे तो योग्यासारखा होतो. तर त्याला त्या योगी बनण्यासाठी या मार्गात मरावं लागते आणि सर्व सेवक या मार्गात मरून सण्या कार्य सदगीत करत राहतील अशी मी सेवकाला विनंती करू इच्छितो आणि आपल्या शब्दाला या ठिकाणी वेळ व्हावी विराम देतो. सर्वांना माझा नमस्कार नमस्कार नमस्कार.